तर आज बनवायचा आहे आम्हाला मसाले भात। तर छान असं तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि थोडासा कोबी, थोडी शिमला मिरची टाकून असं चालू आहे आमचा चुलीवर भात बनवायचा। इकडे डाळ पण टाकणार आहे, थोडीशी तूर डाळ घातली भिजत। गणेशला डाळ टाकून भात आवडतोय। तर डाळ चांगली परतून घ्यायची, बराच वेळ भिजत घातलेली, लगेच शिजते डाळ। खूप छान असा वास सुटलाय शिमला मिरचीचा, कोबीचा। तांदूळ इकडे नीट करून घेतले, धुवायचे आहेत। छान असे हे इंद्रायणी तांदूळ आहेत, खूप छान याचा मसाले भात लागतो। इकडे भाकरीसाठी पीठ घेतलेले। भाजी पण बनवायची अशी छान कोबीची, छोटे छोटे गड्डे आहेत, त्याच्यात त्या शिमला मिरची घालायची चिरून, तसं छान कोबी परतून बनवायचा। खूप सारा अंधार झालेला आहे। तिकडे गाई बघा। असं चालू आहे आमचा चुलीवर छान असा स्वयंपाक। छान अशी परतून घेते डाळ आणि ह्याच्यातच घालायचे तांदूळ आणि घालायचं पाणी आणि नंतर मग वरून थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची। कुठलेही मसाले वगैरे काहीच घातलेले नाही आहे मी, फक्त घरचा इसूर घातलाय, कारण मसाले सगळे संपलेले आहेत। मग घरचा इसूर घालून आता छान आम्ही बनवतोय मसाले भात। गणेशला खूप आवडतो मसाले भात। तर असं चालू आहे आमचं चुलीवर बनवायचा मसाले भात। आता छान हे तांदूळ मी आता धुवून घेते 2 पाण्याने आणि त्याच्यामध्ये घालते आणि लवकरच गणेशला भात बनवून द्यायचा आहे। त्याला लागली आहे भूक आणि त्याचे दुखतायत पाय पण, सर्दी पण झाली आहे। असं चालू आहे। आजोबा ते झोपले दोघंजण बाजावर। चला पटपट बनवते आता मी स्वयंपाक। कसा वाटला व्हिडिओ आणि चुलीवरचा स्वयंपाक, आणि खास करून हा बनवलेला म्हणजे जे बनवते मी मसाले भात, हा कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा। छान वाटते ही भाजी अशी। चला भेटूया पुढच्या व्हिडिओ।